हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही सकाळी सकाळी चाललेलो आहे गोदावरी नदीवरती, कारण की आमच्या लुट्टो भाईने मस्तपैकी माशांचं जाळं सोडलेलं आहे. मासे बघण्यासाठी चाललो आहे आम्ही दोघं जण. सकाळच्या जवळपास 8-8:30 वाजलेले आहे आणि वातावरण पण एकदम मस्त आहे, काही विषय नाही. जस्ट आम्ही आता एका बेटावरती पोहोचलेलो आहे आणि आपण छोट्या नदीतून आपण इकडं पुढं आलेलो. इकडं पाठीमागं आहे, इकडं पुढंच आता मोठी नदी आहे, त्याच्यामध्ये सोडलेले आहे जाळे बिळे. लुट्टो भाई कोणती सोडली आज? लय बारीक आवाज निघून राहिला ना काय. लुट्टो व्हायचा थोडा झेमेला होईल दिसतोय, त्याच्यामध्ये झोप होईल नाही, त्याच्यामुळे आवाज थोडा बारीक येत त्याचा. पण काही विषय नाही. चिलाप्यांची वावरी सोडलेली आहे. चला बघूया त्या मासे चिलाप्या वगैरे कशा काय, काही नाही, मोठ्याला आहे का बारके आहे काय, कशा आहे काय, सगळं काही बघूया. लुट्टू भाई कसा पाण्यात उतरतो ते बी बघूया, कारण की त्याच्याकडे एक टूब आहे, टोपावरती बसून जावं लागतं. मी एकदा बसलो होतो पण जागीच उत्ताना झालो होतं. वर तांगण्याखाली तोंड झालं तर त्या टोपावर बसता येत नाही, थोडी झेमेले होत राहते. त्याच्यामुळे चला जाऊया लुट्टो भाई कसं काय जातो बघूया. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही आता बेटावरती पोचलोय आणि त्या साईडला तुम्हाला थोडं थोडं पाणी पण दिसत असेल. बघू शकता मोक्कार पाणी आहे इथं. लुट्टो भाई ना, आम्ही पहिले लहानपणी मोक्कार इकडंच राहायचो दिवसभर आंघोळी करायला. आंघोळी केल्या इकडं मधवीत काढून इकडं दिवसभर राहायचो, काही विषय नव्हता. बघू शकता गोदावरी नदी पण आलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही झाड पण बघू शकता. पिपळाचं खूप मोठं झाड आहे. आता तरी ते कमी झालंय, फाट्या पडून पडून पहिले लय मोठं होतं. हा, तिथं त्या साईडनं थोडंसं असं घर केलेलं उकरून. कशा पक्षाचं आहे कशाचं आहे काय माहिती, माहीत नाही, पण मग उकरेलं असं लय मोठं आहे. आता ही बेट बघू शकता किती पातळ होत चाललेलं आहे, दिवसेंदिवस झाडं कमी होत चाललेलं आहे. पहिलेलं दाट होतं आणि एकदम खतरनाक होतं. या साईडला पाणी बिनी बघू शकताय. आता जस्ट पाणी कमी झालेलं आहे. आमचे लुटूक शेटलं जोरात गेले पुढं, काय झेमेलं आहे काय माहिती. पाणी आता थोडंसं कमी झालेलं आहे, त्याच्यामुळं झेमेलाच. ज्यावेळेस पावसाळा लागतो पूरबीर येतो तेव्हा इथं ही जे बेट आहे पूर्ण पाण्यामध्ये राहतं. फक्त मोठ्याला झाडच वरती राहतं, बाकी सगळं जमीन सगळी पाण्यामध्ये राहते. हो, तर जस्ट पोहोचलेलो आहे मस्तपैकी गोदावरी नदीवरती. आणि गोदावरी नदीचा हा सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय. एकदम रिलॅक्स वाटतं, निवांत वाटतं नदीच्या कडेला. काय लुट्टो भाई बढिया लागतंय, काही विषय नाही. मी तर आमच्या लुट्टो भाईचं टूप आहे. आणि इकडं लुट्टो भाईनी जी वावरी सोडेली त्यातलं एक टरलं बी आला ना, आणि त्याला मला असं वाटतंय चिंगडी पण लागेल नसेल का अंदाज. बघावं लागलं आता उतरल्याशिवाय काही कळणार नाही. पण मग जर मासे लागेल असे तर टरले मोकार पळले असते इकडून तिकडून, पण मग अजून एक का हाला ना झेमेलाच आहे थोडासा. बघू शकते इकडून सुरुवात करेल लुट्टो भाईने. अशी लाईन घेत जाईल. लाईक कुठं लढाई त्या काढायला का मग बघू शकता जवळपास निम्म्याच्या पुढं वावरी गेलेली लुट्टो भाईची. इकडं मासे पण उतरते, तिकडं कुत्रे बी आलेले सकाळ सकाळी आंघोळीला. नाही रे, मला ते उफळायचं म्हणून मासे उफळू राहिले सकाळ सकाळी. तर आता आमच्या लुट्टो व्हायची तयारी झालेली मस्तपैकी. टूब बीब घेतलंय तिने, हवा बिवा फुलेल लुट्टो भाई. बघू शकता मासे पकडण्यासाठी त्या साईडला गांजवा बिंजवा आहे आणि टूप. आणि आता लुट्टो भाई बघा असा बसतोय. अरे 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 हावल्या मारायला तिने चपला बी सोबत चालू आहे. अरे ये बघा, अशी चेक करावं लागत एक एक वावरी. पण मग काय आता थोडा झेमेला दिसतोय मला. अजून तर काय आता अजून बोनी नाही होईल मित्रांनो. त्याला चिलपीच नाही, पण गबळ मोकार अटकलेलं आहे, त्याच्यामुळे लुट्टो व्हायचा थोडासा घोटा झालेला दिसतोय गबळ काढून काढून. चिलाप्या लागायच्या तर चिलाप्या लागती नाही आहे, पण मग गबळच मोकार लटकलेलं आहे. आणि या गांगात मासे पण मोकार मोठमोठेले. एकदा त्याला बांगूर मासा वावडीला लागेल होता, तो त्याला झोंबला होता. मोकार बेटाच्या काढायला गरकी देत पळत होता, मोकार आगीन होत होती. झेमेलाच होता थोडासा. बांगूर मासा मोकार झोमतो, बांगूर नाव दिलेलं आहे लुट्टो भाईने त्याला. बांगूर मिरची मासा, बाकी दुसरी मासे नाही झोमते. आणि बघू शकता जवळपास भरपूर लांब गेलेला आहे, पण अजून तर काही एक टिपळी पण नाही लागलेली. लुट्टो भाई काय झेमेला लगेगा का नाही कुछ. बघू शकता भरपूर मध्ये गेलेला आहे, पण मग अजून एक चिपळी पण नाही लागली त्याला.
वावरी चाळीत 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 चाळीत. मासे पण याच्यामध्ये खूप मोठमोठाले मासे आहे, जवळपास त्याच्या कमरा ओढले मासे मोठमोठाले. त्या दिवशी त्यांनी एक धरला होता 10 किलोचा मासा धरला. 10 किलोचाच होता ना लोट्या? 10 किलोचा मासा धरला होता, खूप मोठा मासा होता. पण मग त्यांनी ते डायरेक्ट ते जाळे बिळी तोडून टाकले ते. पण मग तिला थोडंसं खड्डं होतं, खड्ड्यामध्ये सापडला तो. इकडं मोठ्या गंगा सापडलाच नसता झेमेलाचे. बघू शकता अजून तर काही बोनी पण नाही झाल्या, वैल दिसत आहे. चला तवरक आपण आता येतच मस्तपैकी काढायला बसूया. उन्हामध्ये ऊन पाळ्या तवरक लुटतो भाई. येईल जरा मासे बिशे घेऊन. काढायला आला का बघू ते मासे विषय कसे काढतो काय वगैरे, कोणते मासे लागतात कोणते नाही. अजून तर एक बी नाही लागेल, पण तरी बघूया. चला तर मित्रांनो, आमचा लुटो भाई काढायला आलेला आहे. वावरी गोळा करून पण काही एक चिंगोट नाही लागली त्याला. वावरी चेक करीत करीत गेला तो निम्म्या दारीमध्ये, पण त्याला एक चिंगोट नाही लागल्यामुळं तिने वावरी परत गोळा करून घेतली. आणि आता तो आता कडायला घेऊन येतोय ना, आता इथून कुठं टाकतोय काय माहिती. लटक व्हायला लागा की कोच. अर बघू शकता एक मासा बी नाही लागलेला आहे. मी म्हटलं मस्त चिलाप्या विलाप्या दाखवेल तो आता, मस्त पैकी देईल खायला आज. काय लुट्ट व्हायला, एक मासा बी नाही लागलाय. आता काय झेपेल होतो काय माहिती, कुठं टाकतो कुठं नाही. लुट्ट भाई आता कुठं टाकायची वावरी? अरे क्यों? हा आता तो आता घरी जाऊन त्याच्या वावरामध्ये टाकून देणार समोरच्या गावाच्या वावरात. तिला बरोबर त्याला आता बेडकं बुडकं लागणार त्याला. काय करते आता, पाण्यात टाकेल होती तिने, जवळपास रात्री टाकेल होती. पण मग तरी पण त्याला एक मासा नाही लागलेला आहे. जवळपास आता गंगातले मासे संपले का काय काय माहिती. आणि त्याच्यामुळे आता तो वैतकून आता घरी घेऊन चाललाय जाळी मस्तपैकी. आणि आता कुठं टाकतो काय माहिती. बघू शकता एक मासा नाही लागलाय. रात्री वावरी टाकली होती, रात्रीच्या मानाने त्याला एक मासा तरी लागायला पाहिजेत होता, पण एक मासा पण नाही लागलाय. त्याच्यामुळं आता झेमेलाच थोडासा. तर चला आता काढायला आल्यावर बघूया वावरीला काही आहे का नाही. आणि मासे बी बघूया, पण मासे लागेलच नाही तर आपल्याला बघायलाच भेटणार नाही. आता त्या साईडला 2-4 जण आहे मासे धरणारे, थोडेसे मध्ये त्या त्यांच्याकडे जावं लागेल, पण ते लय मध्ये आहे तिकडं, आता जाता येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे थोडासा झेमेलाच आहे. तर आता बघूया लुट्टो भाई काढायला आला आहे, त्याची जाळी बिळी बघूया. पण जाळी बघून उपयोगच नाही, त्या जाळीला मासाच नाही लागलाय. त्याच्यामुळं मोठा झेमेलाच आहे. कधी कधी त्याला मोकार मासे लागते आणि कधी कधी एक मासा लागत नाही लवकर. कधी कधी पिशी भरती त्याची वाली माशांनी, पण कधी कधी एक चिंगूट लागत नाही त्याला. हा थोडा झेमेलाच आहे. बघू शकता पार कडाला आलेला आहे. ते तिकडे निम्म्या गंगाच्या पुढं टाकेल होती वावरी, पण मग काय एक चिंगूट नाही लागली त्याला. थोडासा झेमेलाच आहे त्याला. मासे नाही पण गबळ मोकार लागलाय वावरीला. गबळ निसतात त्याच्या नाकात दम आलेला आहे थोडासा. पण आता काय करते पोटा पाण्यासाठी करावं लागत, पण एक चिंगूट नाही लागली. आता चला जाऊ दे मारू द्या. तिकडं आता 2-4 हो निळं मोकर मोठा मासा उफळलेला आहे, पण इकडे उपळा द्या, पण वावरीला काही लागत नाहीये ते. तुटक काय इकडे उपळा ते शेजारी, पण वावरीला काय लागा ना मासे. इकडे उपळा द्या, पण वावरीला काय मासे लागा ना. मित्रांनो बघू शकता आमचे लुटूक शेट वरती आलेले, पण मग त्यांना काही एक चिंगोट नाही लागलेलं आहे. काय माहिती काय कशामुळं. बघू शकता इथं जाळं बिळं ठेवलेलं आहे. हे बघा इथं जाळं ठेवलेलं आहे त्यांनी. या जाळ्याला एक मासा पण नाही लागलेला आहे. ते गांज म्हणते याच्यातच आहे. तर आता थोडा झेमेलाच आहे मित्रांनो, मासा नाही लागला. त्याच्यामुळे आता लुटो भाई घरी जायचंय का थोडं दुसरीकडे टाकायची वावरी. तर तो नाही आता थोडासा झेमेला झाला आहे त्याचावाला. तो काय आता वावरी सोडायला नाही म्हटलं, आता घरी जाऊन डायरेक्ट झोपून घेणार आहे. त्याच्यामुळं थोडासा झेमेलाच आहे त्याचावाला. आणि कडाला काटे कुठे बघून जाईल. मोबाईल नेला खिशात पडला तर जाईल सांडून पाण्यामध्ये. तर चला मित्रांनो काय करता लुट्टू भाई मासे आपल्याला दाखवणार होता, पण काही तिने मासे तर नाही दाखवले. आणि एक मासा धरला नाही, दाखवला नाही. त्याच्यामुळे झेमेलाच आहे. तर चला आता लुट्टू व्हायचा थोडा झेमेला आहे. आता तो आजचे दिवस आराम घेईल, सुट्टी घेईल मस्तपैकी. आणि आज सुट्टी घेतल्यानंतर उद्याकडे येईल तो परत धरायला. आता याच्यानंतर बघूया डायरेक्ट उद्याकडेच तो आता शिल्लपी मासे लुट्टू भाई उद्या दाखवशाल ना आपल्याला मासे. हो तर उद्या थोडा तयारीत येणार आहे तो. मित्रांनो आजचा आपला दिवस थोडासा फेलच गेलेला आहे लुट्टू व्हायचा ना आपला.
थोडासा झेमेला झालेला आहे. बघू शकता तिने मस्त खांद्यावरती टूप बीप घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे तिने जाळी दिली. बघू शकता ही जाळी आहे, सोडेल होती चिलाब्यांची जाळी आहे, पण मग काय एक चिंगोट नाही लागलं काय माहिती आज कशामुळं. थोडा झेमेला झालेला आहे. तर आता लुटू बाई, उद्याकडे थोडा जास्त तयारीमध्ये येणार आहे आणि उद्याकडे थोडे जास्त मासे धरणार आहेत. आता तो म्हणे आजचा दिवस तर गेलाय फेल, उद्याकडे आपल्याला मस्त चिल्लाप्या बिल्लाप्या खायला बी देणार आहे आणि दाखवणार पण आहे. अरे लुटू बाई बघू शकता त्यांनी एकदा शब्द दिला म्हणजे उद्या धरणारच आहे तो, काही विषय नाही. आजच तिने सोडेल होती पार, कधी सोडेल होती लुटू बाई वावरी? काल रात्री सोडेल होती तिने वावरी आणि आपण दुसऱ्या दिवशी आलो होतो काढायला, पण मग तरी बी एक मासा बी नाही लागलेला आहे. कशामुळं काय माहीत नाही, झेमेलाच आहे. तर चला आता जाऊया घरी. मग काय करते आता तो म्हणे आता डायरेक्ट वावरी घरी गेले का ठेवून देऊया, डायरेक्ट पडी घेणार तो. रात्री त्याची झोप होईल नाही वाटतं, त्याच्यामुळं थोडासा झेमेलाच आहे. मक्कर काम राहतं त्याच्या मागं थोडासा बगडीच आहे. त्याचं टूप पण तिने बघू शकता किती भारी धरलं आहे खांद्यावरती मस्तपैकी. माझ्याकडं जाळी दिली पण त्याला एक चिंगोट नाही त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं थोडा झेमेलाच आता. उद्याकडून त्याच्याकडून जाळी धरायची, 2-4 शिलाप्या थोडा जास्त घ्यावं लागतील खायला, म्हणजे मग झेमेला बरोबर होऊन जाईल. चला मित्रांनो जाऊया आता घरी. त्या अगोदर मस्तपैकी आजचा हा व्हिडिओच थांबूया. लुट्टू भाईने तर काय मासे दाखवले नाही, मग उद्याकडून त्याला दाखवणार नाही, डायरेक्ट घेऊनच जावं लागतील घरी ना सांगता मस्तपैकी. हा त्यामुळं काही झेमेला नाही आहे. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ मस्त इकडेच थांबूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.